वाईच पाणी मिळेल का? कुठनं आलायसा तुम्ही? आम्ही लय लांबून आलो हाय. इकडं कशा पायी? काय काम काढलं? ही माझी मैत्रीण हाय. हिच्या भावासाठी आम्ही मुलगी बघतोय. भाऊ हुशार हाय, शूर हाय आणि धडधाकट हाय. त्याला साजेशी पोरगी नवरी म्हणून मिळायला पाहिजे. तुमच्या गावात आहे का अशी पोरगी? नेमकी कशी पोरगी हवी आहे तुम्हाला? हवं लई गाव पालथी घातली आहेत. आम्ही लय वाड्या वस्त्यांवर हिंडून आलो हाय. विहिरीवर पाणी भरणाऱ्या मुली, शेतात कामं करणाऱ्या मुली, घरचं अंगण सावरणाऱ्या, गावातल्या प्रत्येक गोष्टीत हातभार लावणाऱ्या अशा अनेक मुली बघितल्या आम्ही. मग त्यातली एक बी पसंत नाही पडली? नाही ना हो. कुणी दिसायला चांगलं आहे तर तिच्यात शूरपणा नावाला बी नाही, नुसती घाबरट. कुणी दिसायला दणकट आहे तर मनानं अगदी कमकुवत आहे. कुणी विचित्रच आहे तर कुणी तापट आहे. आता माझ्या भावाला बायको म्हणून अशा पोरीची निवड कशी काय करायची सांगा बरं? तुमच्या गावात आहे का हिच्या भावाला साजेशी पोरगी? म्हणजे नक्की कशी पाहिजे? म्हणजे नाकी डोळी नीटच हवी, पण अंगात शौर्य असलेली बी हवी, मनानं शांत असलेली हवी, समद्यांना सांभाळून घेणारी, कोणाचं बी काही वाईट ऐकून न घेणारी आणि कोणाशी बी लढायला तयार हवी अशी पोरगी हवी हाय. नाही बाई, आमच्या गावात अशी पोरगी नाही. वय आम्ही बी या गावात फिरलो पण नाही सापडली तशी कोणी पोरगी. येतो. आता काय करायचं ग तुझ्या? बिरोबासाठी योग्य मुलगी आपल्याला कुठे भेटेल? आम्ही बघतो. काय ग, काही समजलं का? काही समजलं नाही, परंतु समजेल. आपल्याला हवी तशी मुलगी भेटेल आणि त्यासाठी आपल्याला त्या दिशेला जावं लागेल.
ही मुलगी कोण आहे? ही बहुतेक तीच आहे जी आम्हाला दृष्टांतात दिसली होती. आता गावात शिरतो आणि तुळजाचा तो साथीदार कोण आहे हे शोधून काढतो. मनूचा तर्क खरा असेल तर तो साथीदार सुद्धा मला ओळखेल. ओ दादा, तुम्ही तुळजाला ओळखता का? तुळजा इतर गावची देवी आहे आणि तिला कोणी ओळखत नाही म्हणजे मग ती नेमकी कुठे राहते हे तुम्हाला माहित असेलच. सांगा ना मला. ते काय माहित नाही बाबा. ताई, तुम्ही तुळजाला ओळखता ना? हो, ओळखते. मग गावात ती कुठं राहते ती तुम्हाला माहितीच असेल. ते नाही माहित मला. ओ भाऊ भाऊ, तुम्ही त्या तुळजाला ओळखता ना? होय, ओळखतो मी. हा, आता ती तुळजा कुठं भेटेल हो मला? काय माहित नाही हो. नाही माहित. बरं बरं, झोपा झोपा. आयराचं गाव सोडून निघून गेली रे. लय वाईट वाटतंय मला. ती असताना किती मज्जा यायची. ती गोष्टी सांगायची, खाऊ घालायची. खूप वाईट वाटतंय रे मला. मला बी त्याची लई आठवण येणार. कारण जेव्हा जेव्हा माझे बाबा चिडतात तेव्हा कुठून ना कुठून आईराजच माझ्या मदतीला येते. आणि ती मदतीला येते त्या देवी सुद्धा माझ्या मदतीला येते. पण आता देवी आई सुद्धा गावात नाहीये ना. ती पण काही दिवस गावाच्या बाहेर जातानाच सांगितलंय. हो ग, खरंच कसला योगायोग आहे ना. इकडं आपली आईराजा गाव सोडून गेलीये आणि त्याच वेळी देवी तुळजा सुद्धा गाव सोडून गेलीये. वैर, असंच होतं त्या दोघींच्या बाबतीत. विचित्रच आहे हे. काय पोरानो, काय काय कसं काय? हा, काय काय करताय तुम्ही? हा, माहितीये मला तुम्ही तुळजा देवीला ओळखता. बरं मला सांगा, ती गावात कुठं राहते? तुम्ही असं का विचारताय? तुम्हाला तर माहिती आहे ना, आम्ही मुलं तिला आईराजा म्हणतो. हा, आई राजा म्हणजे तुळजाच. आणि तुम्ही पण आला होता आमच्या घरी. तुम्ही सुद्धा तिला ओळखता ना? हा, म्हणजे माझा अंदाज खरा होता. तर वाड्यात शिरलेला तो मनुष्य हा तुळजाचा हेरच आहे. आता मला आणखीन खोलात जाऊन शोधायला लागेल. ए बाळ, मला तुझ्या घरी नेशील काय? हा, तुम्ही असं का म्हणताय काका? अगं आपलं विचारलं सहज. काय काय? हा ठीक आहे, मग चला. चला. तुळजा, ही मुलगी पाहिलीस का? वेगळीच वाटते नाही? म्हणजे आम्हाला ना हिच्यात एक खास गुण दिसतोय. आपण तुळजापुरातून बाहेर पडल्यापासून अनेक मुली पाहिल्या, पण त्या बाकी मुलींमध्ये आम्हाला हा खास गुण दिसला नाही. हो ग, खरंय तुझं म्हणणं. ही मुलगी जरा वेगळीच आहे. पण हिच्यात जे गुण आहेत
त्याची खात्री आपण कशी करायची? आणि हीच मुलगी योग्य आहे हे आपण कसे ओळखायचे ग? आपल्याला घाई नाहीये, आपण सगळं नीट तपासून घेऊयात. आपण एवढी गावं पालथी घातली, पण ही मुलगी याच गावात आहे हे तुला कसं कळलं ग? आपण कितीतरी लोकांना भेटलो, कितीतरी गावांमध्ये शोधाशोध केली, त्यातून काहीच घडेना. तेव्हा आम्हाला आमच्या वेगळ्या कलेचा आधार घ्यावा लागला. कुठली कला? बिरोबासाठी योग्य मुलगी आपल्याला कुठे भेटेल? आपल्याला त्या दिशेला जावं लागलं. आपण आज जिला लढताना पाहिलं ती हीच मुलगी. आम्हाला आमच्या योग विद्येने हीच मुलगी दिसली होती. खरंच का ग? म्हणजे फारच उपयुक्त आहे तुझी ही योग विद्या. कधी शिकलीस तू आणि कुणाकडून? आम्ही जगदंबा रूपात असताना ही विद्या शिकलो. आणि शिकवलीये कोणी माहितीये? साक्षात योग विद्येचे गुरु महादेव. तुळजा, अगं त्याच योग विद्येचा वापर करून आणखी एक गोष्ट शोधून काढ ना. काय? हेच की आमच्या भावाच्या लग्नासाठी योग्य असलेली मुलगी हीच आहे का? सगळी कामं योग विद्येने करायची नसतात मायाक्का. ही मानवी नाती वेगळीच संकल्पना आहे. आणि त्यातून ते पती पत्नीचं नातं आहे. आयुष्यभर आणि पुढील जन्मातही एकमेकांची साथ देण्याचं वचन दिलं जातं या नात्यात. अशा मुलीची पारख प्रत्यक्ष करायला हवी. आपल्याला काहीतरी वेगळ्या मार्गाचा अवलंब करावा लागेल. पण कोणता मार्ग? आणि नक्की काय आहे तुझ्या मनात? इकडे राहतो आम्ही. चला, माझी युक्ती कामी आली म्हणायची. तुळजाच्या घरचा पत्ता सापडला. इथं राहते वय तुळजा. काय झालं काका? या ना आत. ओळखला काय ना? तुम्ही बोला, मी जरा येते. हा नंदी आज असा का दिसतो? ह्याची ऊर्जा आमच्या नंदीसारखी दिसत नाही. आमच्या समोर आल्यावर हा नम्रपणे उभा असतो. आज ह्याचा तोरा वेगळाच आहे. नक्की काय प्रकार आहे हा? प्रणाम. तुळजा गावात नाहीये ना? गावाच्या बाहेर गेलीये. मी ती जाहीर तिच्यासाठी गुप्त अशी बातमी घेऊन आलोय मी. ह्याचं बोलणंही वेगळंच आहे. हा नक्की कोण आहे ते शोधून काढायला. महिषासुराच्या दालनातून मी खास अशी माहिती घेऊन आलोय. फक्त तुळजालाच सांगायची ती. काय काय? हा असुर आता आपली शक्ती वापरून आम्हाला फसवण्याचा प्रयत्न करतो. आता याची थोडीशी गंमत करायलाच हवी. कशाबद्दल बोलताय तुम्ही नंदलाल भाऊ? अहो, तुम्हाला माहितीच आहे की तुळजा राहते ना इथे. होय की, माझी बायकोच आहे ती. बायको तुमची? म्हणजे तुम्ही? अहो बसाओ. हो, मी भवानी शंकर,
अहो असं काय विचित्र वागताय पहिल्यांदा बघितल्यासारखं? हा अहो तुमची बहीण आहे ना तुळजा, तिचा नवरा. माझी बहीण? हा हा, माझी बहीण. अहो आपल्या गावात असुरांनी त्रास दिला म्हणून तर आम्ही फिरत फिरत या गावात आलो. आणि तुम्हीच तर मदत केली होती आम्हाला गावात पळून जाताना, म्हणून तर तुमच्या बहिणीला घेऊन इथं आलो मी. मी मदत केली? असं काय करताय भाऊ? तुळजा आणि मी आम्ही असुरांच्या नावाने एवढं घाबरतो की काय सांगू. अहो तुम्ही काय ते म्हणालात ना, महिषासूर वगैरे. अहो तुमच्या तोंडून ते नाव ऐकून ते पळूनच गेली असती. अहो त्या महिषासुराचं नाव जरी ऐकलं ना तरी बी चक्कर येते तिला. साधी बोळी गरीब बाई आहे होती. म्हणजे तुझा साधी सुधी बाई आहे? अहो मग काय, तुमची बहीण आहे ना ती, मग माणूसच असणार की. का तुम्ही असुर आहात की काय? तसं नाही, पण काय, आता नाव तुळजा आहे म्हटल्यावर ती काय देवी तुळजा भवानी झाली होय? आणि मी कोण? शिवशंकर महादेव. आणि तुम्ही कोण? नंदी. काय थट्टा करताय भाऊ? काय काय मला तर वाटलं होतं की म्या तुळजा देवीच्या पत्त्यावर पोचलोय, पण हे गावातल्या एका साध्या सुध्या बाईचं घर आहे जिचं नाव फक्त तुळजा आहे, एवढंच. काय हो, कुठे हरवलात? इतका कसला विचार करताय? नाही नाही, काही नाही. बरं चला येतो. हा इतक्या लांबून आलाय, जा हातपाय धुवून घ्या मग जेवायला बसू. नका नका, जेवत नाही, जातो. हो असं कसं, इतक्या दिवसांनी आलाय तुम्ही. जा हातपाय धुवा, मी काय ऐकणार नाही. नाही नाही, काय काय. जा जा. महादेव अहो हे नंदी महाराजाचे. अहो हे नंदी महाराजाचे विचित्र का दिसत आहेत? कारण तो नंदी नाही, नभाजी आहे. मूळचा असुर आहे तो. दिव्य दृष्टीने आम्हाला कळालंय की नंदीला पकडून देण्यासाठी त्याचं रूप घेऊन आलाय तो. अहो महादेव, म्हणजे त्यांचा नंदी महाराजांवर संशय आहे? अजून तरी आहे, पण इथून पुढे नसेल. म्हणजे आज रात्री आम्ही असं काहीतरी करणार आहोत की नंदीवरचा त्याचा संशय कायमचा दूर होईल आणि तो पुन्हा कधीही नंदीवर संशय घेण्याचा विचारही करणार नाही. नक्की काय करणार आहात आपण? मायाक्का, ती मुलगी इथेच राहते. आपल्याला तिला एकदा जवळून पाहायला हवं. अगं पण आपण आत कसे जाणार? तिने आपल्याला पाहिलं तर? त्यावरही एक मार्ग आहे. मायाक्का, आता आपल्याला सुप्त रूपात तिच्या घरात शिरायचं. तू देखील हेच रूप घे. ही मुलगी मुळातच हुशार आहे ग.